अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या शिखर शिंगणापूर इथं चैत्र यात्रेदरम्यान भाविकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। चैत्र यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक शंभू महादेवाच्या दर्शनासाठी इथं मोठ्या श्रद्धेनं दाखल होत आहेत। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीनं दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून भाविकांना सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं दर्शन घेता येईल। मात्र प्रत्यक्षात या दर्शन बारीसमोर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करत आपली दुकानं पुढे वाढवली होती। दुकानांच्या पत्र्यांच्या शेडमुळे संपूर्ण दर्शन बारी झाकली गेली। यामुळे भाविकांना दर्शनासाठी उभी राहताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। गर्दी, उकाडा आणि अरुंद जागेमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत होता। विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत होती। या समस्येची दखल घेत आपला आवाज न्यूजने याबाबत सविस्तर आणि रोखठोक बातमी प्रसारित केली। या बातमीतून दर्शनबारीवरील अतिक्रमणाची वस्तुस्थिती समोर आली आणि भाविकांना होत असलेला मनस्ताप अधोरेखित करण्यात आला। बातमी प्रसारित झाल्यानंतर संबंधित प्रशासन आणि विभागाने तातडीने हालचाल करत परिस्थितीची पाहणी केली। भाविकांच्या अडचणी लक्षात घेऊन अतिक्रमण करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। दुकानांचे पुढे वाढलेले शेड काढण्यात आले आणि दर्शनबारी पुन्हा मोकळी करण्यात आली आहे। या कारवाईमुळे आता भाविकांना कोणत्याही अडथळ्याविना शंभू महादेवाचं दर्शन घेता येतं। प्रशासनाच्या या निर्णयाचं भाविकांकडून समाधान व्यक्त केलं जात असून आपला आवाज न्यूजच्या पुढाकाराचंही सर्वत्र कौतुक होतंय। चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना अशा प्रकारच्या अतिक्रमणावर वेळोवेळी कारवाई होणं गरजेचे असल्याची भावना या निमित्तानं व्यक्त होतीये। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।